नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते बाहीचं पहिलं मार्किंग कसं करायचं ते पण खाका पेपरवरती, आणि मार्किंग झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती डिझाइन कशी बनवायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ते पण एका फुलापासून आपण कशी ब्राइडल डिझाइन बनवतोय ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळेल। आणि अजून एक गोष्ट जी तुमच्यासाठी खुशखबर आहे की माझे ज्यावेळेस 50,000 सबस्क्रायबर होतील तर त्यावेळेस मी खूप मोठं असं गिव अवे करणार आहे। तर ते गिव अवे तुम्हाला तर मिळेलच, ते काय आहे ते पण तुम्हाला समजेलच पुढे। तर जेवढे लोकांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण तुम्ही व्हिडिओ शेअर करून त्यांना सबस्क्राइब करायला सांगा। आणि माझ्या इन्स्टाच्या आयडीला पण तुम्ही फॉलो करा, कारण मी जे गिव अवे करणार आहे ते इन्स्टावरती करणार आहे, तर तुम्हाला कंपल्सरी इन्स्टावरती फॉलो करावंच लागेल। आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया, चला। तर आता हा मी कस्टमरचा माझा ब्लाउज आहे हे, तर हे मेजरमेंट माझ्याकडे आहे त्या हिशोबाने। जर तुमच्याकडे तुमचं मेजरमेंट आहे तर तुम्ही त्या हिशोबाने करा। ही माझी 36च्या छातीचं बाही आहे ही। आता मी सर्वात पहिलं काय करणार बघा, हे ट्रेसिंग हे खाका पेपर आहे। तर खाका पेपर मी काय केलंय, माझ्या बाहीच्या मापानुसार थोडंसं एक्स्ट्रा घेऊन कट केलाय। त्याला मी काय केलं, मध्ये फोल्ड केलं। फोल्ड करून घेतल्याच्या नंतरून सर्वात पहिलं तर आपण काय करतील, आपल्या बाहीची उंची किती आहे ते माप टाकतील। तर मी काय करते बघा, कधी पण आपण ट्रेसिंग पेपर बनवतो ना तर थोडासा वरती खाली एक्स्ट्रा ठेवायचा, की जेणेकरून आपल्याला छापताना पकडायला एक जागा भेटावी, त्याच्यासाठी कधी कट टू कट डिझाइन नाही बनवायची। आता माझी बाही आहे 8 इंच, तर मग मी काय केलं बघा, वरतून 1 ते 1.5 इंच सोडून मी काय केलं, 8 इंच बाही आहे त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस केला। तर 9 इंचावरती आपण मार्किंग केलं। याच्यामध्ये कसं असतं, तुम्ही कधी मार्किंग पण मायनस करू शकता, म्हणजे विदाउट मार्किंग पण आपण मार्जिन जे ठेवतो तर ते मायनस करून पण करू शकता, किंवा तुम्ही मार्जिन पकडून पण करू। मार्जिन म्हणजे काय, तर तुमची जेवढी पण बाही आहे त्याच्यामध्ये 1 इंच जे आपण प्लस करतो तर ते इथे शोल्डरवरती शिवण्यासाठी अर्धा इंच लागतं, आणि इथे खाली फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच लागतं, तर तो भाग। पण कधी कधी काय असतं की तुम्हाला एखादी डिझाइन फुल बनवायची असेल विदाउट बॉर्डरनी, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली माझी 8 इंचाची बाही आहे मी तेवढी जरी ठेवली तरी पण चालेल, कारण मला ती फक्त काय करायचं, त्या पूर्ण बाहीमध्येच डिझाइन बनवायचे। आणि ज्यावेळेस तुम्ही ते कपड्यावरती कट करणार मग त्यावेळेस तुम्ही ती एक्स्ट्रा मार्जिन तुम्ही अशी कपड्यावरती ठेवू शकता। तर आता मी काय केलं बघा, 9 इंचावरती मार्किंग केला। 9 इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतरून ही माझी पद्धत आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं बाहीचं मार्किंग करू शकता, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही कट करत असतील ते। तर आता मी जी पण माझी लांब हाताचे स्लीव्ज असते म्हणजे, तर मी काय करते 3.5 इंचावरतीच मी हा जो मुंड्याचा शेप द्यायचा असतो त्याच्यासाठी मी हे 3.5 इंचाचंच घेते। आता मी हे जे 3.5 इंच घेतले तर मी तिथून मी काय करते बघा, 7 इंचावरती मार्क करते। हे मी 7 इंचावरती मार्क करते म्हणून तुम्ही पण करू नका, प्रत्येकाची शिलाईची पद्धत वेगळी असते, कटिंग करण्याची पद्धत वेगळी असते, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। ही माझी पद्धत आहे ती मी याच पद्धतीने करते, आणि त्यामध्ये हा बंद गळा असल्यामुळे याचं हे मार्किंग थोडंसं छोटं पण येतं। जर ओपन गळा असेल तर ह्याचं थोडंसं एक्स्ट्रा अजून गेलं असतं, तर अशा पद्धतीने ते मार्किंग येतं। वरच्या साईडला मी 2.5 इंच ठेवते, 36चा आहे म्हणून, आणि त्याचा अर्धा करेन, 2.5 इंचाचा अर्धा 1.25 इंच येतो। आणि जे आपलं 7 इंचाचं मार्किंग आहे मी तिथे काय करेन, अर्धा इंच आतमध्ये घेऊन ह्या 2 अशा लाईन मारून घेते। हे बघा, या पद्धतीने इथे लाईन मारून घेतली। आता जिथं आपलं 9 इंचाचा आलेला पॉइंट तर तिथे 5.5 इंच माझं दंड घेर आहे, तर तुम्ही 5.5 इंचावरती मार्क करते। आता तुम्ही याच्यामध्ये बघत असतील की आपण शिलाई जे आपलं मेन माप आहे आपण तेवढंच ठेवलेलं आहे, त्याच्या बाहेर आपण याच्या शिलाई मार्जिन घेणार नाहीये। आता आपण इथे सरळ लाईन मारून घेऊया पहिला, हे बघा।
याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन देऊन आखायची जरूरत नाहीये, कारण इथे आपण असं पण काही डिझाईन बनवत नाही. जी डिझाईन असणार ती आपली आतमध्येच असते. आता सर्वात पहिला आपण मागच्या साईडला पण सेम टू सेम छापून घेते. जसं आपण हे तुम्हाला क्लिअर दिसतं मागे. आता तुम्हाला खाली माझं ब्लॅक शीट असल्यामुळे ती दिसणार नाही, पण तुम्ही ज्यावेळेस पलटी करणार तर तुम्हाला ते मागे जशास तसं दिसून येतं. लाईन मारायची जरूरत नाहीये, आपण डायरेक्ट तिथे शेपच देऊया. पहिले हे बाहेरची लाईन मारून घेऊया. बरोबर. आता हे आपण मागे पण छापून घेतलं. आता माझा शेप देण्याची पद्धत बघा. हे मी जी 1.25 इंच घेतले आहे, तर मी तिथून हा मागच्या बाजूचा शेप देते या पद्धतीने, आणि आतल्या बाजूचा पण शेप मी याच पद्धतीने बघा असा परत त्याच्यामध्येच मिक्स करते. बरोबर. आता सेम हा शेप मागे पण आपण ड्रॉ करू. मग मी आता हे बघा दोन्ही बाजूने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय, जी पण आपण आता डिझाईन बनवणार आहे तर ती ह्या पूर्ण बाहीमध्येच येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कपड्यावरती हे बाहीचं ठेवून करणार तर त्याच्या बाहेरच्या साईडला 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन येते. तर आता आपण ना बघा हे एक छोटंसं फूल फक्त वापरून पूर्ण ब्रायडल ब्लाउज म्हणजे स्लीवची डिझाईन बनवणार आहे. तर आता ही डिझाईन बनवायच्या अगोदर मी काय करते, 1 इंच मार्क करते बघा इथे. त्याच्यानंतरून आपलं हे जे मार्किंग आहे तिथून 1.5 इंच सेम या बाजूला पण 1.5 इंच, आणि हे जे एक वाला पॉइंट 1 इंचाचा पॉइंट आहे तो आपण इथे जॉईन करणार आहे. कारण ही जी डिझाईन आहे ती थोडीशी मला इथे अशी बी टाईप करायची, जास्त नाहीये पण थोडी. हे पहिलं मार्क करून घ्यायचं. आता हे बघा, ही ज्यावेळेस आता आपल्याला डिझाईन छापायची तर ही डिझाईन आपली पूर्ण याच्यामध्ये असेल. आपण इथे प्लेन ठेवणार आहे, फक्त डिझाईन इथे आहे. तर ही डिझाईन आहे ती मी पहिला काय करेन, खालती ठेवेन. आपलं जे ट्रेसिंग पेपर आहे त्याच्या मी हे खालती ठेवेल, आणि खालती ठेवून मी काय करते बघा, याला इथे छापून घेईल. हे बघा त्याशी ठेवायची आहे, आणि याला फक्त काय करायचं आपल्याला, जशास तसं हे जे फूल आपण बनवलंय ते मार्क करून घ्यायचंय या पद्धतीने. आता हे मार्क झाल्याच्या नंतर आपण काय करते, याच्या बाजूच्या साईडला घेणार. हे बघा आपण क्रॉस मध्ये चालले, हे लक्षात घ्या. आपण असे क्रॉस मध्ये चालले व्ही साईडला. इथे पण सेम आपण फूल बनवणार आहे, पण ते फूल कसं बनवणार, इथे थोडंसं हाफ बनवतील. म्हणजे जे आपल्या 6 पाकळ्या आहेत तर तिथे आपण फक्त ह्या 3च पाकळ्या बनवतील. हे बघा या पद्धतीने. हे झाल्या 3 पाकळ्या इथे बनवून. आता परत पुढे जाणार आणि एकदम लास्टला आपण परत आहे असं पूर्ण हे फूल बनवून घेतील. आता बघा आपण हे जे हाफ फूल बनवलेलं, तर तिथे आपल्याला काय करायचे, ह्या अशा पाकळ्या बनवून घ्यायचे.
हे बघा, या पद्धतीने ही पाकळी बनवून झाली. आता याच्यानंतरून आपण हे जे फूल बनवलंय मधलं, तर त्या मधल्या फुलाच्या वरच्या साईडला आपण सेम परत असंच हे फूल छापून घेणार, पण ते पण हाफ. जसं आपण इथे बोललो इकडे आपण हाफ कसं छापलं तसं. थोडंसं तुम्हाला लाईट दिसत असेल हे, कारण हा पेपर मोबाईलमध्ये चमकतोय. हे थोडीशी तुम्ही काळजी घ्या, कारण एकदम क्लिअर येत नाहीये. हे झालं आपलं इथे छापून. त्याच्यानंतरून आता सर्वात वरती एकच फूल, पण किती सुंदर याची डिझाईन बनते बघा. आणि हा ब्लाउज पण खूप सुंदर आहे. ज्यावेळेस मी हे पूर्ण कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही बघशील तर फार दिसायला सुंदर दिसतो हा. आता बघा, आपण जे हे बनवले 2 फूल, आता याच पद्धतीने आपण ही बाजूला पण हे फूल पूर्ण छापून घेतील. छापाई पण खूप अवघड नसते, फक्त प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे पण इझी वाटेल. हे बघा, या पद्धतीने आपण हे इथे छापून घेतलं. आता हे काय करेल मी फूल इकडे जशास तसं इकडे छापून घेईल, म्हणजे जी आपण इकडे फुलं छापवली तीच आपल्याला इथे इक्वली मिळून जाणार. बरोबर, आपण फोल्ड करून या बाजूला पण सेम छापून घेतोय बघा. समजा तुम्हाला छापताना तुमची डिझाईन जर थोडीशी क्रॉस गेली असेल, वाकडी तिकडे गेली असेल, काही प्रॉब्लेम नाही. ती आपण विणताना तिला आपण व्यवस्थित करू शकतो. यामुळे काय होणार, तुमची जी पण डिझाईन आहे ती या बाजूलाही सेमच येणार. असं डबल छापाई आपण ज्यावेळेस करतो फोल्ड करून, त्याच्यामुळे. आता हे झाल्याच्या नंतरून आपण जे इथे मध्ये बनवलेलं आहे हाफ, तर तिथे पण आपल्याला काय करायचंय, ह्या पाकळ्या अशा बनवून घ्यायच्यात. हे बघा, या पद्धतीने ह्या पाकळ्या बनलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय, हे जे डिझाईन बनवले त्याच्यामध्ये फक्त अशा लाईन द्यायच्यात बघा. एक बाजूच्याच अगोदर बनवून घ्या की जेणेकरून तुम्हाला ते काम करायला सोपं जाईल. आपण एक बाजूच बनवायचे पहिला. तर हे बघा, या पद्धतीने आपण काय करणार आहे, हे बनवून घेणार आहे. आता ह्या ज्यावेळेस नुसत्या लाईन मारले तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर काय करायचे, छोट्या छोट्या अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या. तुम्हाला हे लाईट दिसत असेल, पण प्लीज समजून घ्या, माझ्या मोबाईलला एवढी क्लिअरिटी नाही आहे, तर ते चमकते आणि लाईट म्हणजे एकदम डार्क दिसत नाहीये त्याच्यामध्ये. फक्त मी काय सांगते ते बघा. ज्यावेळेस हा ब्लाऊज छापला जाईल, हे डिझाईन छापलं जाईल ब्लाऊजवरती, तर त्यावेळेस तुम्हाला दिसेल की मी काय बनवलेलं ते. तर ह्या पद्धतीने आता आपण पूर्ण काय करणार आहेत, ही जी डिझाईन आहे त्याच्यावर आपण हे अशा पाकळ्या बनवून घेणार आहेत.
तर हे बघा, या पद्धतीने ही डिझाईन बनते. मी अशीच पहिलाच डिझाईन बनवलेली होती, तर मी ही तुम्हाला याच्यावरती दाखवते बघा. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्क कसं करायचं तर ते दाखवते. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतोय. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच तुम्हाला नवनवीन ट्रेसिंग पेपरचे व्हिडिओ येत राहणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती राहा आणि व्हिडिओ बघताना स्किप करू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.